शंकर जय शिव शंकर नमामि शंकर परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ मोक्षदायका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. अच्छा, मला तुमचं नाव कळेल ताई? सरला गरुड, नाशिक. अच्छा, नाशिकवरून बोलताय. अरे वा. कधीपासून आहात स्वामी सेवेत? 20-25 वर्ष झाले ताई. अरे बापरे, खूप मोठी स्वामी सेवा आहे मग तुमची. हो हो हो. कमाल आहे. कसं काय बरं तुम्ही स्वामी सेवेत आहात? ते मोठे जे आहेत ना डॉक्टर आहेत, मोठे त्यांचा मित्र आहे, तर त्यांनी दिंडोरीला नेलं होतं. मग तेव्हापासून त्या सेवेत आहे आम्ही सगळेच. हो 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 हो. पूर्ण फॅमिलीचे. अरे वा. आणि आधीपासूनच सासूबाई धर्माचं खूप होतं त्यांना वेळ. बर बर बर. आधीपासूनच होते घरात, म्हणजे स्वामी समर्थ पुस्तकं वगैरे होती त्याच्या आधी पण घरात. आणि त्यांचं व्यवस्थित होतं सगळं, म्हणजे टाइमशीर पाहिजे सगळं देवाचं. अच्छा. मुलं पण तसेच. हो हो हो. 16 बरोबर आहे. नाही, मला काय वाटलं 20-25 वर्ष म्हणजे तुमचे कदाचित माहेरकडून आले की काय हे स्वामी सेवेचं व्रत? नाही. किती लग्न झाल्यावर. हो. वा वा. अशा सासूबाई आणि सासरी मिळाले पाहिजेत ना. हो, एकदम देवासारखे. खूप म्हणजे वेगळंच. तेच आहे. पूर्वी म्हणजे एवढं हे नव्हतं स्वामी समर्थांचं, पण मग तेव्हापासून येत आम्ही. सोशल मीडिया नव्हता, युट्यूबवर किंवा टीव्हीवर सिरियल्स वगैरे एवढे नसायचे. हो हो बरोबर आहे. छान अनुभव तर येतच राहतात. हो ना. काय काय अनुभव आले त्यातले सांगा ना. आणि मी जेव्हा डिलिव्हरी झाली ना, तर एक मावस बहिणीची मुलगी, तिला स्वयंपाक करायला आणलेलं होतं. अच्छा, मदतीला. मदतीला. तर ती भांडेवाली मावशी होती आमच्याकडे तेव्हा. मग तिने काही मागितलं असेल तिच्याकडे, लाडू किंवा मसाला काहीतरी मागितलं असेल, ते आठवत नाही मला. अच्छा. तिने दिलं नसेल, ती आता पाहुणी आहे, ती कशी देईल ना. बरोबर आहे बरोबर आहे. मग तिथेच खूप ताप यायला लागला, चक्कर वगैरे यायला लागली, खूप ताप आला, बेशुद्ध पडली ती. अरे बापरे, त्या मुलीला त्रास झाला म्हणजे? हो, त्या मुलीला. मग ते घरी नेलं तिला. मग तिथे कोणाकडे बघितलं असेल की असं असं झालं असं. मग ते म्हणे की ही कुठे गेलेली होती? म्हणे अशा ठिकाणी गेलेली होती बहिणीकडे. मग ते म्हणे त्याच्यामुळे ते झालं, त्या मावशीने, त्या कामवाल्या बाईने काहीतरी केलं. मग ते म्हणे त्यांच्या घरात पण आहेत ना सुना, 2-2 सुना आहेत. अच्छा, म्हणजे तुमच्या लेकी आहेत. मग त्यांना कसं नाही त्रास झाला आणि हिला कसं काय? ते म्हटले त्यांच्या घरात स्वामी समर्थ आहे म्हणे, ती काहीच करू शकत नाही. हो, म्हणजे तुमच्या स्वामी सेवेमुळे तुमचं संरक्षण झालं थोडक्यात सांगायचं तर. हो हो बरोबर आहे. वा वा वा, किती छान. एकदम छान. नाही, स्वामी सेवा तुमच्या सासूबाई करत होत्या, त्याच्यामुळे तर काय म्हणजे त्यांचा स्वभावही तसा असेल ना, प्रेमळ असेल. हो 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 हो. शिस्त म्हणजे शिस्त. तुम्हाला शिस्त छान लावली असेल मग त्यांनी. हो, सगळ्यांनाच, मुलांना, सुनांना, सगळ्यांना. अरे वा. म्हणजे त्यांची मुलं पण करायची सेवा, म्हणजे तुमचे मिस्टर वगैरे पण करतात? हो हो, त्यांना तर खूप देवाचा वेळ आहे. ते 24 तास जरी बसवलं ना त्यांना देवाजवळ, तरी ते उठणार नाही. तेवढं त्यांना प्रचिती आलेली आहे. मग ते पण असं पारायण वगैरे करतात? हो हो, आता मागे नवनाथांचं केलं त्यांनी. छान, बरेच वेळा करतात ते पारायण वगैरे. आणि रोजचं नित्यसेवा त्यांची कंपल्सरी असते. हो ना. संध्याकाळी कालभैरवाष्टक, रामरक्षा, गणपती अथर्वशीर्ष, स्वामीचरित्र, हे सगळं आणि कंपल्सरी असतात त्यांचे रोजची सेवा. कमाल आहे बाबा. जनरली तर घरातली पुरुष एवढी सेवा करतात हे मी कमी प्रमाणात ऐकते. स्त्रियांना सांगावं लागतं की अहो थोडी तरी सेवा करा, निदान तारक मंत्र तरी म्हणा. पण तुमच्याकडे वेगळी दिसतीये परिस्थिती. किती छान. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला सांगत असतील बहुतेक की कर सेवा. हो, तेव्हाच. आता पारायण झालं माझं छान, तेव्हाही छान अनुभव आला. स्वामींना म्हटलं काहीतरी प्रचिती द्या ना. होय ना. मग छान लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आरती मिळाली केंद्रातली. अरे वा, मस्त. मस्त छान वाटलं. स्वामींनी. तुम्ही केंद्रात नेहमी जाता का मग?
हो, केंद्रात रोजच जाते मी. रोज? अरे वा. हो हो, आता माझं माळ वगैरे जपून झालं का तारक मंत्र वगैरे आता 5ला निघते मी, मग डायरेक्ट केंद्रात जाते. अच्छा, म्हणजे रोज संध्याकाळी 5ला तुम्ही केंद्रात जाता? हो हो, रोज. हे मला फार छान वाटतं की तुम्ही इतकी वर्ष सेवेत असून त्याचे छान लाभ मिळालेले असून सुद्धा तुम्ही अजूनही सेवा मनापासून करता. हे खरंच शिकण्यासारखं आहे ना. नाहीतर कसं होतं, बऱ्याचदा आपल्याला काहीतरी हवंय म्हणून आपण सेवा करतो, ती गोष्ट मिळाली की सोडून देतो. तर असं नाही केलं पाहिजे ना. किती छान. नाही, मग स्वामींचं तसंच आहे ना. हो ना. स्वामींनी कसं असतं बघतं, ज्याला सगळं दिलं की तो विसरून जातो. बरोबर. आणि मग ज्या स्वामींना जवळ पाहिजे असणारे भक्त जवळ ठेवतो, त्यांना कमी देतो. काहीतरी अडचणी येतच राहतात. हो ताई, तुम्ही मला परवा फोन केला होता तेव्हा पण काहीतरी अनुभव सांगत होता ना, कुठल्या तरी तुमच्या मैत्रिणीच्या मुलीचा? हो हो, मैत्रिणीची मुलगी ना, आता 2 वर्षापूर्वी लग्न झालं. तो पण डॉक्टर आहे, MD डॉक्टर आहे, आणि ती पण डॉक्टर आहे. अच्छा. छान लग्न झालं मस्त मालेगावला. आणि तो म्हणतो आता की मला तू आवडत नाही, मला तुझ्या बरोबर राहायचं नाही, इंटरेस्ट नाही. अच्छा, कसं काय बरं? मग तेच ना, मग असं अचानक मग ते आधी सांगायचं ना. हो ना, हो ना. बळजबरी थोडी केली होती लग्नाची. आता एवढे डॉक्टर लोक एवढे शिकले, पोस्ट ग्रॅज्युएट झालेले, आणि सुंदर मुलगी, एकदम सुंदर. हो ना. गोड, एकदम छान, आणि सगळं वळण. आणि कसं मालेगावच्या इकडच्या मुली असं म्हणजे प्रेमाचे वगैरे त्याची भानगडीत नसते. नाही, बरोबर. गावाकडच्या मुली. ते गावाकडे राहणार आहे. आणि मग काही प्रॉब्लेम नसताना मग तिला तिच्या मम्मीला म्हटलं तू ना 11 गुरुवार कर म्हटलं. अच्छा, स्वामींचे? त्यांनी हो, स्वामींचे. बरं. मग 11 गुरुवार केले. मग ती ना पुन्हा मग मालेगावला नेलं तिला. अच्छा, सासरची लोक घेऊन गेली? नाही, तीच माहेरी गेली. ते पण म्हटले राहायचंच नाही. तर मग कशाला, ती म्हणे कशाला राहायचं, मावशी जाते मी. बरोबर बरोबर. मग ती गेली मालेगावला. मग ती गुरुवार चालूच होते. मग ती 9वा गुरुवार होता, 8वा की 9वा गुरुवार होता. तिच्या मम्मीला स्वप्न पडलं की तिचे सासरचे लोक तिला घ्यायला येतात. बर बर. आणि मग स्वप्नात, आणि फोन येतो ना स्वप्नात की घ्यायला येतोय बा आम्ही. बर. 11 वाजता खरोखर फोन आला त्यांचा की आम्ही घ्यायला येतोय असं. काय कमाल आहे ना, आश्चर्य आहे. कसं काय बरं? नाही, हो ना, मग कारण नाहीच म्हणत होता तो की मला नाहीच राहायचं तुझ्या बरोबर. हो बरोबर. ठीक आहे ठीक आहे त्याच्यासाठी. आणि हे गुरुवार कशासाठी केलं की तिचं व्यवस्थित होऊन जायला पाहिजे, मार्गाला लागून जायला पाहिजे. खरे खरे, म्हणून केले होते. तर मग ती प्रचिती छान दिली. मग घ्यायला आले ते, तिचा नवरा आला, सासरा आला. किती छान. घेऊन गेले. आता इथे नाशिकलाच येते. अरे वा, तुमच्यामुळे एक छान कुटुंब सावरलं. पण ही काय म्हणजे कमाल प्रचिती आहे ना की तुम्हाला त्यांना स्वप्न पडलं आणि तसंच त्या दिवशी झालं. हो हो हो. आणि गुरुवार त्याच्यासाठीच केले होते की मोडायला नको बा, व्यवस्थित होऊन जायला पाहिजे, संसार मोडायला नको. आणि मुलगी गोड ना, खूप सुंदर. हो ना, आपल्या मुलीसारखीच वाटते ना. बरोबर आहे ना. एकदम सगळ्याच गुण तिच्यात. हो ना. आणि सगळं असं. पण आदल्या दिवशी तर ती खूप रडली. मावशी म्हणे मला जगायचंच नाहीये म्हणे, कारण एवढं करून काय उपयोग आहे. जर सुटणार असेल तर पुन्हा मग ते लग्न, मग पुन्हा ते पुन्हा सगळं डिस्टर्ब, पूर्ण डिप्रेशन मध्येच गेलेली आहे ती. हो, मग किती बारीक झाली होती ती. खूप रडायची, माझ्याकडे येऊन गेली, खूप रडायची. म्हटलं अगं होईल. मग तिला मी इथे आली, फोटो घेऊन दिला महाराजांचा, माळ घेऊन गेली, पुस्तक घेऊन गेलं. म्हटलं करत जा, होईल व्यवस्थित. हो ना. मग आता आहे थोडेफार, पण मग ठीक आहे, नाही पेक्षा ठीक आहे. मोडण्याचा संसार जी वेळ आलेली होती ती तरी टळली. किती छान. म्हणजे ती निघून पण गेली होती. ती नाही आता जाऊ दे, नाहीच म्हणतो तर बळजबरी थोडी करता येणार आहे. खरं आहे ना, बरोबर आहे. निघून गेली ती. आणि त्याच्यानंतर ना माझ्या मोठ्या मुलीला, बर, तिचा अनुभव सांगते मी. अच्छा, सांगा. तिला खूप वेळ आहे बरं का. म्हणजे इथून हो खूप म्हणजे खूप. ती 5 वाजता जरी निघाली ना बॉम्बेला जायला किंवा पुण्याला जायचं, तेव्हा ती दिवा लावते, माळ जपते, 5-10 मिनिटं बसते, तेव्हाच ती घरातनं निघते. किती छान. किती पहाटे 4 वाजलेले असो किंवा केव्हाही जायचं असलं, हात जोडल्याशिवाय आणि तिचं ते पूर्ण नित्य सेवा केल्याशिवाय ती निघत नाही घरातनं. बघा किती मस्त. नाही, जिची आजी, आई, बाबा, काका, काकू सेवेत आहे तर ती का नाही बरं स्वामी सेवा करणार. शिक्षण पण झालेलं असेल, असं नाही की शिकलेलं नाहीये, शिकलेली वगैरे असेल. करते ना ती.
खूप छान. तिला तर मग ती अशीच आली मागच्या वेळेस किती 1-1.5 महिना झाला असेल. ती सकाळी उठली, मम्मी मला किती छान स्वप्न पडलं. म्हटलं काय स्वप्न पडलं? म्हणे महाराज आले होते. म्हटलं काय म्हणतात महाराज? मग ती म्हणे मी अगं अक्कलकोटला जाते म्हणे. तर मंदिरात झाडाच्या इथे उभी असते ती. ते मध्ये ते अंगात वगैरे येतात ते लोक असतील ना, ती जायला घाबरते. आतमध्ये जायला घाबरते ती आणि डोळे बंद करून घेते आणि हात जोडते. मग डोळे उघडते तर महाराज असतात तिच्या समोर. अरे वा, प्रत्यक्ष दर्शन दिलं. किती छान. हो, मग तिथे दर्शन दिलं तिला आणि तिच्या डोक्यावर हात ठेवतात ते. हो, डोक्यावर हात ठेवतात आणि ती तिथेच गोल गोल फिरायला लागते. अच्छा. आणि मग तेवढंच जाग आली. किती छान. आणि हो आता दत्त जयंती गेली ना मागे आता ही झाली ती, तेव्हा ना मला अक्कलकोटला जायचं होतं, म्हणजे तिलाच जायचं होतं खूप दिवसापासून. तर ती म्हणे आपण जाऊ सगळे. हो ना. आदल्या दिवशी तिला स्वप्न पडलं महाराजांचे ते जो मुकुट आहे ना, मुकुट असं चांदीचा, तिच्या स्वप्नात आले, ते दिसतात तिला. आणि मग सकाळी काय प्रॉब्लेम झाला की तिला पडे आली. अच्छा. मग आता प्रॉब्लेम आल्यावर ती खूप रडायला लागली. हो ना. मग खूप रडली. असं महाराजांनी माझ्या बरोबर असं का केलं? मग आता जाऊ दे, कॅन्सल करू. ती म्हणे नाही, आता दत्त जयंती आहे त्याच्यामुळे जाऊ आपण कधीच ठरवलं होतं, सगळं गाडी ठरवली, ते ठरवलं, जाऊ म्हणे आपण. मग आम्ही गेलो. तर गाणगापूरच्या अलीकडे जी मुखवटा असं स्वप्नात आलं ना तिचं, तेच आमचे एकदम शेजारून गेले, असं एकदम खिडकीतनं असं दिसले पूर्ण पालखी. अरे वा. हो, ते समोरून एकदम असं पूर्ण दर्शन घेतलं तिने. असं म्हणजे असं दर्शन नाही मिळालं तर या निमित्ताने स्वामींनी दर्शन दिलं. कमाल आहे. हो, शेजारून एकदम ती खिडकीत बसलेली होती. आम्ही सगळ्यांनी असं शेजारून गेले महाराज. आणि तेच मुकुट तिथे आपल्या अक्कलकोटला. मग तरी कुठे ऐकत नव्हते, नाही मला दर्शन घ्यायचंच आहे म्हणे, मी लांबून गेली. म्हटलं बघ बाई, आता एवढं लांब आली आहे, तिची इच्छा. बरोबर. मग घेतलं तिने आणि मग तिकडनं आली ती आणि वाढदिवस होता तिचा, त्याच्यामुळेच आम्ही गेलो होतो. त्याच्यानंतर तिला मूर्ती मिळाली छान मोठी अशी. हो, किती मस्त. महाराजच तुझ्याकडे आले बघ. अगदी जेव्हा पण एवढं छान महाराजांसाठी मनापासून अश्रू येतात आपल्या डोळ्यात, तेव्हा त्यांनाही ते असं आईसारखंच आहेत ना, ते त्यांनाही ते बघवत नाही, त्यामुळे तेच ना. मग ती तेच म्हणते, आईला चालतं सगळं. हो ना. किती गोड. छान. म्हणजे स्वामींमुळे खूप सुखकर आयुष्य झालेलं आहे. हो. प्रॉब्लेम नाही असं नाही, प्रॉब्लेम खूप मोठे मोठे असतात, पण मग तीव्रता कमी होते त्याची, बाकी काही नाही. खरंय. मला तुमच्या सासू सासऱ्यांचं खूप कौतुक वाटतं. ज्या कुटुंबात असे सासू सासरे असतील त्या कुटुंबाची प्रगती नक्कीच होणार आहे. खरंच फार कमाल आहे बाबा. आणि तुम्ही काहीतरी म्हणत पण होता परवा दिवशी ना, की गुरुमाऊली पण आले होते. हो, गुरुमाऊली पण येऊन गेले. आम्ही एकत्र राहायचो ना, डॉक्टर आहेत ते मोठे. ते पण खूप करतात स्वामींचं. तर ते घरी आले होते आणि तेव्हा पुरणपोळ्यांचा स्वयंपाक केला होता घरी, जेवायला आले होते ते. आणि पुतणीच्या लग्नाला पण आले होते आणि ते पहिल्यापासूनच. आणि इकडे पण छान आहे बरं का ताई, इथे गेली ना मी आता, काय म्हणतात, नांदूर शिंगोट्याला. प्रदीप दादांचा मठ. बरोबर. खूप छान, म्हणजे इतकं छान वाटलं ना मला. त्या मूर्ती समोर गेली ना, मला खूप रडू येत होतं. खूप रडली मी. आणि माझं बघून सगळ्यांनाच रडू यायला लागलं. ननंदबाई होती, भाची होती. आणि तिथे पण तसा योगायोग की जाताना ते मंदिर दिसलं, कारण युट्यूबवर आपण बघतो. बरोबर. मग भाची म्हटली, मामी इथे ना मठ आहे बरं का. अहो म्हटलं मला यायचंय, तिथे जायचंय, चल म्हटलं. स्वामींनी बोलावून घेतलं. हो, त्याच्यामुळे मला खूप रडू आलं. अरे आपण असं म्हणत होतो की इथे आपण पोचू शकत नाही, कधीच पोचू शकत नाही, एवढा लांब. इथे तर आपण रोज जातोच. किती छान. पण मग छान. आणि दादा होते तिथे, प्रदीप दादा भेटले. हो, त्यांनी स्वतःहून मग पायथुऱ्यांवर नका बसू म्हणे, या आतमध्ये. मग त्यांनी मध्ये नेलं, चहा पाजला. अरे वा. त्यांच्या आतमध्ये. मग त्यांनी गप्पा मारल्या. ते आमच्या गावाकडचेच आहे.
हो हो मग हो ते ओळख पाळख हो ना. छान वाटले. म्हटलं असं मस्त माहेर गेल्यासारखं एकदम हा. छान. भाऊ जसं स्वामी आपल्याला सेवेत हे तुम्ही करतात. आहात ना, त्याच्यामुळे अशी माणसं जोडली जातात. हो, हो 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 खरंय खूप खरंय. छान बोलले ते. अर्धा एक तास बोलले, गप्पा मारल्या त्यांनी. किती छान आणि मग निवांत वेळ नंतर मिळाला त्यांना. हो 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 नंतर मग आता आम्ही जेव्हा गेलो ना, आता प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम होते तेव्हा, बर बर. मग 2 दिवस तर नाही नंबर लागला, तिसऱ्या दिवशी लागला. हो, एवढी मग गर्दी होती पूर्ण म्हणजे. हो खूप गर्दी. हा. आणि नंबर खूप लांब होता. मग हो नाही थांबायचं की नाही. आदल्या दिवशी तर निघून आलो आम्ही नाशिकला. हो मग ना? दुसऱ्या दिवशी पुन्हा गेलो. बर. पण ते दादा कंटिन्यू बसलेले असतात हो ते, हो हो. म्हणजे दिवसभर. नाही म्हणजे त्यांना. मनात अशी पण शंका आली हा. की जेवण नाही, काय नाही, काहीच नाही यांचं. हो. मग म्हटलं आणि हे त्यांच्या दिवसभर. चेहऱ्यावर तुम्ही तेज बघा, कधीही असे ते थकलेले हो. दमलेले दिसणार नाहीत. आणि आणि त्यांचं ना. हा, जे सगळे सेवेकरी जेवतात तेच स्वतः ते सगळ्यांबरोबर जेवणार. असं नाही की आपण आधी जेवलो, नाश्ता केला, असं कधीच नाही. आणि नाही. मी सुद्धा गेले होते ना, तर मी पण बघितलं की दादा संध्याकाळी पण सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर जेवणार, सगळे झोपल्यानंतर एक फेरफटका मारणार, सगळं व्यवस्थित आहे ना. रात्री 12 वाजता सुद्धा मी गेले तेव्हा तर अगदी कडाक्याची थंडी होती, पण दादांनी स्वेटर सुद्धा घातलेला नव्हता. पण सगळ्यांची इतकी नाही. काळजी घेत होते ना, मला मग खरंच कमाल वाटली त्यांची. अहो सेम स्वामी समर्थ दिसत होते मला हो ते. ना. हा, म्हणजे बरोबर. त्यांचं ते हाताचं असं वाजणं, ते मध्येच असं, आणि मध्ये मध्ये चिडायचे पण ते असं हो, स्वामी हो. समर्थ जसे करतात ना, हा, खरंय ते खरंय. म्हणजे सगळंच असे गुण दिसत होते त्यांच्यात. म्हटलं मग बघा स्वामी समर्थांना बघायचं असेल तर यांना बघा. किती आणि छान. हा पण विचार आला की हे दिवसभर बसले, असं हा. कुठे होऊ शकतं का, न जेवता न हो खाता ना, काही पिता. बरोबर आहे ना. मला असं म्हटलं मागून, मंदिराच्या मागून असेल की दरवाजा. नाही नाही नाही. असं राऊंड करून आली. शंका आली. हा. काय नाही, सगळं बंद. म्हटलं बापरे. फक्त ते मध्ये एकदा आम्ही लस्सी पित होती तिथे, तर ते पण आले तिथे. तेवढी पिलेली असेल. दिवसभर त्यांनी जेवण केलं नाही की काहीच नाही. नाही. आणि म्हणजे न कंटाळता सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर देतात, हो, हो, सगळ्यांना हो, सगळ्यांचं. आग्रहाने हो. राहायला सांगतात. आणि जरी कोणी हो. शनिवारची महाआरती चुकवत असेल तर त्यांना पण सांगतात की नाही आरती कंपल्सरी करा ती शनिवारची. खूप म्हणजे ते वेगळेच आहेत बाबा. आपल्या घरचे सुद्धा एवढं करणार नाही हो, कोणी आपला सख्खा भाऊ करणार नाही एवढं ते करतात. नाही. हो हो हो. खरंच कमाल. आमचे भात जवाई गेले होते नंबर लावायला, म्हणजे भाचीचे मिस्टर. बरं बरं. त्यांचं तिकडे ड्युटी आहे, ते ग्रामसेवक असतील ना, म्हणजे आहेत. हो ना. तर त्यांनी जेवायला लावलं त्यांना. नाही थांबा म्हणे, जेवण करा. ते म्हणे अहो मी डब्बा आणलाय. नाही म्हणे थांबा. मग त्यांना ते भाजीनं काही केलेली असेल ती आवडत नसेल तर त्यांना शेवची भाजी करायला लावली. हो बघा. हा. आणि शेजारी जेवायला बसवलं त्यांना. हो ना, किती तुमच्यासाठी छान. भाजी केली म्हणे, बसा. फोटो वगैरे काढले. हो. आणि मुख्य म्हणजे ते पण अनुभव सांगत होते. मामी म्हणे माझ्या समोर एका माणसाने बंडल आणून दिलं म्हणे पैशांचं. त्यांचं काही काम झालं असेल ना म्हणे, की माझं हे पूर्ण झालं बा, एवढे पैसे. पण घेतले नाही म्हणे दादांनी. दादांनी घेतले नाही. बापरे. म्हणजे ते बरोबर आहे ना. ते पैशासाठी करतच नाहीयेत ना. कोण करणार आहे हो मला सांगा. तुमच्या म्हणजे जेवणाची सोय, राहण्याची सोय 1 रुपया न घेता, सेवेसाठी 1 रुपया न घेता आजकालच्या जमान्यात कोण करणार आहे. आणि हो ना, एवढं चालवायचं, एवढं लोकांना जेवण, चहा, नाश्ता, पाणी, सगळ्याच गोष्टी. आणि मुख्य म्हणजे तिथे जे राहतात ना, त्यांना पण पगार देतात दादा. हो ना. बघा. मुली ते हो, त्यांना पगार देतात. नाही, खूप जणांना अनुभव आलेले आहेत. त्यांच्या सेवाच इतक्या प्रभावी आहेत ना की खरोखर. बरोबर आहे. आणि आणखी एक विशेष सांगण्यासारखं मला असं वाटतं की त्यांचा महिला सेवेकरी ग्रुप आहे ना, त्याला सुद्धा त्यांच्या सेवा येतात. म्हणजे ते असं नाही म्हणत की तुम्ही आमच्याकडे या मगच आम्ही सेवा देऊ आणि मगच त्या करा. ज्यांना पोहोचणं शक्य नाही त्यांना सुद्धा त्या सेवा पाहून करता येतात. म्हणजे हे खरोखर परोपकारी वृत्ती आहे ना. मनापासून तुम्ही स्वामींची सेवा करता म्हणून तर स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. नाही आहे, शक्ती आहे ते. म्हणजे मोठी शक्ती आहे. हो शक्ती. म्हणजे मला ते स्वामी समर्थांसारखे बसले ना, ते समोर मी बसली, सेम तसं वाटत होते ते. म्हणजे त्यांच्या हालचाली, त्यांचं ते वागणं, मधून चिडत पण होते ते. कोणी काही विचारून असं उलट सुलट चिडून जायचे ते. आणि एक तर ते म्हणायचे मी इथे दिवसभर खाल्लेलं नाही, दिवसभर जेवलो नाही तुमच्यासाठी, आणि त्याची मी काळजी तुम्हाला. म्हणत नाही की दादा तुम्ही जेवून घ्या मग आमचा प्रश्न सॉल्व्ह करा. करतात काही काही जण तसे. हो, आमचा आधी प्रश्न घ्या, किंवा चिडचिड करतात वेळेवर नंबर नाही आला तर. ते समजून घेतलं पाहिजे आपण. आपल्यासाठी ते करतात ना. भाविकांनी पण समजून घेतलं पाहिजे.
ताई तुमचे खूप छान अनुभव आहेत. मला खरंच म्हणजे फार भारी वाटलं तुमच्याशी बोलून. मलाही छान वाटलं. मलाही वाटतं कसं बोलायचं. नाही गप्पा मारल्यासारखंच बोलायचंय. स्वामींचा विषय निघाला की आपल्याला बोलायला काही कमी पडत नाही. म्हणजे आमच्या सासूबाईंची पुण्य आहे. त्या खूप वेगळ्या होत्या. म्हणजे इतकं देवाचं वेळ होतं त्यांना. त्यांचं सकाळचं कसं असायचं, सकाळी उठल्या उठल्या त्यांची आंघोळ असायची. पहिले उठल्या उठले बाथरूम मध्ये जायचं सगळ्यांनी, मी असो कोणी असो. मग त्याच्यानंतर चहा, मग चहा गाळला की त्याचं पण नैवेद्य दाखवायच्या त्या, म्हणजे गॅसला बघा. हा, ते सकाळी ना 10 वाजेपर्यंत बोलत नव्हत्या, मौन राहायचं त्यांचं. अच्छा. हा, मग ते झालं का त्यांचा नाश्ता वगैरे झालं का, मग त्याच्यातनं बी काव घास, चिव घास गायचा, पोळी, गायला पोळी, कुत्र्याला पोळी घालून यायच्या, रामाला जायच्या रोज. आणि ते झालं का मग जेवण करताना कधीच बोलत नव्हते, तेव्हा पण त्यांचं मौन राहायचं. हो ना. म्हणजे वेगळंच एकदम असं अशी व्यक्तीच नाही मिळणार, बघण्यातच नाही. आणि आता तरी निदान आपल्याला सोशल मीडियामुळे माहितीये ना या सेवा अशा करायच्या आहेत किंवा काय काय सेवा आहेत. त्यांना त्या काळापासून म्हणजे त्या सेवा करतायत. म्हणजे खरंच कमालीचे आहेत. हो, ते वाटीत आपण हे टाकू आणि हे काय म्हणतात आहुती देतो ना, ती रोज राहायची यज्ञाची टाकून. हा, ती रोज करायच्या. कावळा यायचा रोज, चिमण्या यायच्या मस्त खिडकीत, आणि त्यांना ते आवाज द्यायचे नाही टाकले तर. हो का. आता नाहीये सासूबाई, झाले बरेच वर्ष झाले, आता 10-12 वर्ष झाले. बरं. तर म्हणजे त्या नाही तर सगळं म्हणजे शांत होऊन गेलं एकदम वातावरण. नाही, आता तुम्ही सुद्धा छान सासूबाई व्हाल अशाच. हा वारसा तुम्ही पुढे चालवा. हा, मुलगाच नाही मला, दोघी नाही असं नका. मुलीच्या मिस्टरांसाठी तुम्ही छान सासूबाई व्हालच की जावयासाठी. नक्की तुमच्या बरोबर बोलून खरंच खूप स्वामी सेवक घडतील आणि तुम्ही इतकी छान सेवा करताय, अशीच सेवा करत राहा. स्वामी तुम्हाला खूप छान अनुभव देऊ देत, तुमची अशीच भरभराट होऊ देत. छान वाटलं मला तुमच्याशी बोलून. छान, मला पण छान वाटलं. पहिल्यांदा केला मी अनुभव शेअर. हो ना. आता आणखीन असे काही अनुभव असतील तर नक्की शेअर करा. हो, नक्की. अनुभव शेअर करते मी तुमचा. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. रुपाली ताई नाव आहे. तू वरदाता, तू दिनत्राता, भाग्य विधाता, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तू अवधूता, सतजननाथा, शल्य विघाता, श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ.